आघाडीचे आमदार राहिलेले क्षितिज ठाकूर भूमिका बदलण्याच्या स्थितीत आहेत असं समजतंय। क्षितिज ठाकूर शिवसेनेच्या वाटेवर आहेत आणि लवकरच ते शिवसेनेकडून विधान परिषद लढवताना दिसतील अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे। ठाणे पालघर विधान परिषदेची उमेदवारी शिवसेनेकडून क्षितिज ठाकूर यांना दिली जाऊ शकते, कारण या भागात बवियाची संख्यात्मक उपस्थिती जास्त आहे। या संदर्भात आमचे सहकारी आणि प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, यांच्यापर्यंत आपण आता पटकन पोहोचणार आहोत। शुभम, माझा आवाज आपल्याला येतोय? नक्की। काय कारण आहे क्षितिज ठाकूर हे बवियाच्या ऐवजी शिवसेनेची उमेदवारी स्वीकारणार आहेत? जर समजा बविया शिवसेनेला समर्थन देऊ शकते तर उमेदवारी बवियाला का मिळणार नाही? तसं सर नुकतीच माहिती मिळत आहे, खात्रीला एक विश्वसनीय सूत्रांकडनं पक्षातील वरिष्ठांकडनं असं समजत आहे की लवकरच क्षितिज ठाकूर एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत आणि त्याबद्दलच्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत। अशामध्येच नेमकं ठाणे पालघर मधून इच्छुक असलेले रवींद्र फाटक यांचं काय, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो। त्या व्यतिरिक्त क्षितिज ठाकूर यांना आमदारकी मिळत आहे, महायुतीमधनं काम करण्याची संधी मिळत आहे, एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळत आहे, म्हणूनच ते शिवसेनेत पक्षप्रवेश करतील आणि समजा आमदारकीची त्यांना हमी देण्यात येत आहे तर ते पक्षप्रवेश करतील असं देखील समजत आहे। शुभम, यातला एक आणखी मुद्दा असा, थोड्याच वेळापूर्वी अशीही माहिती आली होती की या परिसरासाठी शिवसेनेचा उमेदवार ठरलेला आहे आणि त्या उमेदवारीसाठी रवींद्र फाटक यांचंच नाव आहे। मग जर रवींद्र फाटक शिवसेनेचे उमेदवार असतील तर क्षितिज ठाकूर सुद्धा शिवसेनेचे उमेदवार कसे असू शकतील? का दोघांचे मतदारसंघ बदलले जाऊ शकतात? अर्थातच मतदारसंघ हा ठाणे पालघर हाच असणार आहे, पण मात्र आज संध्याकाळी उशिरामध्ये महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे आणि त्यामुळे महायुती ज्या नावाला पसंत देईल ते नाव कुठेतरी आता एकनाथ शिंदे यांना पुढे करायचं आहे। अशामध्येच रवींद्र फाटक हे शिवसेनेतनं इच्छुक तर आहेत, पण समजा महायुतीमधनं समजा काही रवींद्र फाटक यांच्या नावासाठी नकार येत असेल तर मग शिवसेनेकडनं एकनाथ शिंदे यांनी दुसरा पर्याय हा क्षितिज ठाकूर यांच्याबद्दल विचार केलेला असेल, तर मात्र क्षितिज ठाकूर देखील इच्छुक आहेत आमदारकीसाठी। त्यामुळे नेमकी राजकीय समीकरणं ही आता पुढच्या 24 तासात कशी बदलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या तपशिलासाठी।